नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 24व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण कुठला तर सरासरीचे जे काही डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचा जो लेक्चर आहे ते आपण लास्टमध्ये बघितलं होतं आणि त्यामधले महत्त्वाचा टॉपिक आपण म्हणू त्याला किंवा महत्त्वाचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते की सरासरीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे जे क्वेश्चन्स आहेत आणि खास करून जर तुम्ही SSC स्टाफ सिलेक्शन असेल किंवा स्टाफ सिलेक्शनमध्ये सर्वच एक्झाम्समध्ये MTSCचे झाले असेल, GD असेल, त्याच पद्धतीने जर रेल्वेचे एक्झाम्स अशा एक्झामची जर तयारी करत असेल तर तुम्हा सर्वांसाठी मागचं जे लेक्चर आहे ते खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच पद्धतीनं आजच्या लेक्चरमध्ये देखील आपण डिफिकल्ट लेवलचेच क्वेश्चन्सचा आढावा जो आहे किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात हे देखील आपण आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे। त्यामुळे आजचा देखील सेशन तुम्हा सर्वांना फार महत्त्वाचं आहे। त्यामुळे कुठलाही एक्झाम्पल आज स्किप करायचं नाही। सर्वात महत्त्वाचं जे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती येईल प्रत्येक एक्झाम्पल तुम्ही त्याला स्वतः आधी काय करायचं आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे। कारण लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला जास्तीत जास्त डायरेक्टली तुम्हाला पेपरमध्येच बघायला मिळतील। तुम्ही कुठल्याही टेक्स्टबुकमध्ये किंवा जे काही पुस्तकं तुम्ही वापरत असाल अशा कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स जे आपण मागच्या आणि या लेक्चरमध्ये बघतोय असे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही। त्यामुळे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे कुठलाही क्वेश्चन स्किप करायचं नाही आहे तुम्हाला आणि जे काही क्वेश्चन्स सोडवण्याचा प्रयत्न करशील ते तुम्हाला स्वतः करायचं आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण वेळ अजिबात न घालवता चालू करू। तत्पूर्वी चॅनलला किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, जेणेकरून पुढील ज्या काही अपडेट्स आहेत आपल्याला ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। त्याच पद्धतीनं सेशन्स तुम्हाला आवडला असेल, ज्या पद्धती आपण क्वेश्चन्स घेतोय तर त्याबद्दल आवडल्यानंतर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा की सेशनचे कशा पद्धतीने तुम्हाला आवडला आहे तो। त्याच पद्धतीनं त्याबद्दल तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील, मग ह्या टॉपिकबद्दल असतील किंवा जे काही क्वेश्चन्स आपण घेतोय या क्वेश्चन्सबद्दल काही क्वेरीज असतील किंवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल कमेंट नक्की करायचे आहे। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला चालू करू। आणि त्यामधला पहिला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे आणि हा जो क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा तो रिलेटेड आहे मागच्याच लेक्चर्समध्ये आपण जे काही शेवटला बघा 3 ते 4 एक्झाम्पल्स घेतले होते त्या रिलेटेड हा क्वेश्चन्स आहे, फक्त इथं सोडवण्याची पद्धत आपली वेगळी असणार आहे। ठीक आहे, तर बघा प्रश्न काय आपल्याला 6 संख्या ABCDEF आहेत। पहिल्या 5 संख्यांची सरासरी शेवटच्या 5 संख्यांच्या सरासरीपेक्षा 40ने जास्त आहे, तर A आणि F यामधील अंतर किती? मग आता इथं बघा मागच्या लेक्चरमध्ये देखील आपण अशाच टाईपचे एक्झाम्पल्स बघितले होते, फक्त तिथं आपल्याला दुप्पट, तिप्पट, चौपट अशा पद्धतीचं जे वाक्य जे आहे तिथं वापरलं होतं, तसं इथं नाही आहे। इथं आपल्याला पेक्षा जास्त हा शब्द वापरलेला आहे। मग आपण ऑलरेडी अशा टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे पेक्षा कमी, पेक्षा जास्त हे काय असतं रे, तर त्या दोन संख्यांमधला डिफरन्स आपण मानतो। म्हणजे एखादी संख्या दुसऱ्या कोणत्या तरी संख्येपेक्षा काहीतरी मोठी आहे किंवा लहान आहे, पेक्षा कमी, पेक्षा जास्त हे शब्द वापरतात। मग अशा वेळी काय म्हणायचं असतं किंवा काय असतो अर्थ त्याचा, तर ते जी काय किंमत आहे जसं की इथं ते बघा 40 आहे, तर 40चा अर्थ काय येतं की 40 हा त्या दोन संख्यांच्या सरासरीमधला डिफरन्स आहे। मग सरासरीमधला डिफरन्स याचा अर्थ आपल्याला इक्वेशन त्याच पद्धतीने मांडावं लागेल। इथं आपण कुठलाही शॉर्टकट अप्लाय करू शकत नाही। मग फक्त आपल्याला मांडणी करताना काय बघायचं आहे बघा 6 संख्या टोटल आहेत, यामध्ये जर पहिल्या 5 संख्या जर तुम्ही घेतल्या तर त्या कोणकोणत्या असणार आहेत रे, तर ABCDE या त्या 5 संख्या असतील। ठीक आहे, ABCD आणि E ह्या त्या पहिल्या 5 संख्या असतील। मग पण स्टेटमेंट काय, पहिल्या 5 संख्यांची सरासरी काढायची आहे। मग सरासरीचा अर्थ काय म्हणतो रे आपण, तर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। मग आता एकूण संख्या 5 आहे द्या, मग ह्यांची सरासरी मी कशी म्हणणार, पहिल्या 5ची तर 5 जणांची बेरीज छेद 5 आणि त्यानंतर शेवटच्या 5 संख्यांची सरासरी। शेवटच्या 5 संख्या म्हणजे B पासून स्टार्ट होतील माझ्या, B + C + D + E + F। मग हे तर पण 5च संख्या आहेत, छेद 5 होणार आहे। मग वाक्य काय होतं, तर ही सरासरी या सरासरीपेक्षा 40 जास्त आहे। मग जसं मगाशी म्हणलं त्या 40चा अर्थ काय रे, तर ते जे आहे ते या दोघांमधला डिफरन्स असतो। लक्षात ठेवा तो काय असतो, या दोघांच्या सरासरीमधला तो फरक आहे। फरक याचा अर्थ मायनस साइन असेल बाजू। त्यामुळे अशा टाईपच्या एक्झाम्पलला लक्षात पेक्षा कमी, पेक्षा जास्तला तुम्हाला या पद्धतीने काय करायचं आहे, इक्वेशन तयार करायचं आहे। मग आता इथनं पुढे आपण सोडवूया। फक्त इथं काय करायचं आहे तुम्हाला, ह्या ब्रॅकेटला ही जे काही इक्वेशन आहे इथं कंपल्सरी ब्रॅकेट तुम्हाला टाकावं लागेल, कारण का ह्याच्या बाहेर बघा हे मायनस साइन येते। मग आपल्याला रूल माहित आहे, ज्यावेळी कंसाच्या बाहेर मायनस साइन असतं ह्या कंसामधील जे साइन आहेत ते चेंज होतात माझे। ठीक आहे, अपोजिट होतात। आणि इथं बघू शकताय छेद समान आहे, याचा अर्थ काय रे, सर्वांबद्दल एकच 5 डायरेक्टली लिहू शकताय तुम्ही।
अपूर्णांकांची कन्सेप्ट वापरू शकताय. मग अंशामध्ये हितलं जे संख्या आहेत त्या ह्या असं राहतील ABCDE, यांचं प्लस साईन बदलणार नाही. मात्र ज्यावेळी या अक्षरांना बाहेर काढेल प्रत्येकाचे साईन मायनस होतील. ठीक आहे. त्यानंतर पुढं काय काय होईल, -B, -C, -D, -E आणि -F आणि बरोबर 40. मग आता बघा काय काय होईल इथं. आता इथं प्लसला मायनस काय होतं रे, 0 जातो माझा. त्यामुळे काय BCDE हे सगळं कॅन्सल होणार आहे माझं. का तर प्लस मायनस 0 होईल. मग राहिलं काय फक्त, आणि छेदातलं 5 इकडे गुणाकारात शिफ्ट करू आपण. राहिलं फक्त अंशामध्ये A - F आणि हे 40 5 किती होतात ते 200. ठीक आहे. मग प्रश्न जो मला विचारलाय काय, तर A आणि F मधलं अंतर, आणि मग A आणि F, A वजा F हे इक्वेशन मिळते. याचाच अर्थ काय रे, तर मला A आणि F मधलं हेच अंतर मिळालं, जे की किती असलं पाहिजे रे, तर 200 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा, अशा टाईपच्या एक्झाम्पल आपल्याला हीच प्रोसेस फॉलो करायची आहे. आपण इथं कुठलाही शॉर्टकट जो आहे तो अप्लाय करू शकत नाही आहे. फक्त त्यातल्या त्यात जर लक्षात ठेवायचं असेल बघा, जेवढ्या कितीनं जास्त आहे आणि संख्या किती आहेत या दोघांचा डायरेक्टली गुणाकार होतो तुमचा. ठीक आहे. म्हणजे इथं बघा हे 40 आणि हे 5 किती होणार आहे, इथं 200 होते. म्हणजे काय, अशा टाईपनं ही एक पद्धत तुम्ही वापरू शकता. हे जे आपण सुरुवातीला ब्रॅकेट वगैरे टाकले हे टाकू तुम्ही नाही टाकला तरी चालेल. फक्त काय, जेवढे कितीनं जास्त आहे गुणिले एकूण संख्या एवढंच केलं तरी तुम्हाला काय मिळतं, पहिले आणि शेवटच्या संख्यामधला तो काय मिळतो, तुम्हाला फरक मिळतो. ठीक आहे. सेम एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याचं जे उत्तर आहे ते तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सेम एक्झाम्पल आहे बघा, काही वेगळं तुम्हाला तिथं बघायला मिळणार नाही. फक्त वेगळं म्हटलं तर काय, तर व्हॅल्यू बदललेली तिथं. ठीक आहे. तसं एक्झाम्पल बघा काय, तर 5 संख्यांमध्ये पहिल्या 4 संख्यांची सरासरी ही शेवटच्या 4 संख्यांच्या सरासरीपेक्षा 55 जास्त आहे. तर पहिली आणि शेवटची संख्या यांच्यामधील अंतर किती. मग आता जसं बघा आत्ताच्या एक्झाम्पलला आपल्याला ABCDEF हे अल्फाबेट्स दिले होते, संख्या दिल्या होत्या. इथं तसं काय दिलं नाही आहे. आणि जर जसं तुम्हाला म्हटलं, जर शॉर्टकट अप्लाय करायचं असेल तर सेम तुम्ही तेच प्रोसेस फॉलो करणार आहे. ABCD इक्वेशन मांडणी करायचं असेल तर कुठलीही अक्षर तुम्ही घेऊ शकता. मग ते PQRST घ्या, XYZ घ्या, काही प्रॉब्लेम नाही. फक्त जसं तुम्हाला म्हटलं, शॉर्टकट जर अप्लाय करायचं असेल तर कितीनं जास्त सांगितलं रे, 55 जास्त सांगितलं होतं. मग ह्याला काय करायचं आपल्याला, तर गुणिले किती संख्या घेतल्या आहेत आपण. मग पहिले 4 आणि शेवटचे 4, म्हणजे याचा अर्थ काय झाला रे, 55 गुणिले 4 एवढंच करा तुम्ही, बाकी काहीही इथं मांडायची गरज नाही. ठीक आहे. मग 55 गुणिले 4 किती होणार आहे बघा, 55ची दुप्पट 110 आणि 110ची दुप्पट 220. म्हणजेच काय, तर पहिली आणि शेवटची जी संख्या आहे यांच्यामधला जर मी फरक काढला तर तो किती मिळणार आहे मला, तर 220 हे माझं काय असणार आहे, ॲन्सर असेल. ठीक आहे. इथं तुम्ही कुठलेही इक्वेशन मांडायची गरज नाही. फक्त मागचं जे एक्झाम्पल प्रोसेस समजण्यासाठी की आपल्याला ते जो शॉर्टकट तयार होतो तर कशा होतो त्यासाठी आपण ते एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे. ॲन्सर काय असेल माझं, फक्त 220 हे माझं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे, फक्त तिथे एक किंमत दिली आहे तुम्हाला. मग एक्झाम्पल काय, तर B1 आणि B2 यांची सरासरी B2 आणि B3 यांच्या सरासरीपेक्षा 24ने जास्त आहे. जर B3ची किंमत 15 असेल तर B1ची किंमत किती. आता इथं बघा इक्वेशन जे आहे आपल्याला सेम मांडणी करायची आहे तुम्हाला. त्यामुळे एक्झाम्पल व्हिडिओ पॉज करून तुम्ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रोसेसमध्ये किंवा इक्वेशनच्या मांडणीमध्ये काहीही बदल करायचं नाही आपल्याला. मग इक्वेशन काय, तर B1 आणि B2ची सरासरी. मग कसं लिहिणार आहे मी त्याला, तर B1 + B2 छेद 2, कारण इथं संख्या फक्त 2 आहेत बघा. त्यानंतर B2 आणि B3ची सरासरी. मग B2 आणि B3ची सरासरी कशी मांडणार, B2 + B3 छेद 2. मग वाक्य काय होतं, ही सरासरी या सरासरीपेक्षा कितीनं जास्त आहे रे, तर 24 जास्त आहे. मग पेक्षा जास्तच्या 24चा अर्थ काय घ्यायचा आपल्याला, तर 24 हा त्या दोघांच्या सरासरीमधला डिफरन्स असला पाहिजे. मग बघा मागासारखं झालंय, छेद समान आहे याचा अर्थ काय, आणि साईन पण इथले माझे चेंजेस होणार आहेत. म्हणजे B1 + B2, त्यानंतर हे B2 मायनस होईल आणि B3 पण काय होणार आहे, मायनस होणार आहे. छेद समान आहे, सर्वांबद्दल 2 येईल आणि कितीनं जास्त आहे ते 24 जास्त आहे. ठीक आहे. मग इथं बघा आता B2 ला B2 कॅन्सल झाला, राहिला आणि छेद आता 2 इकडं गुणाकारात जाईल. काय होईल रे, B1 - B3 बरोबर 24 × 2 = 48. ठीक आहे. आता इथं बघा हे जे एक्झाम्पल मी सोडवण्याचं एकमेव रिझन आहे का, कारण आपल्याला पुढे एकाची किंमत दिलेली आहे. मग डायरेक्टली मागच्या एक्झाम्पल आपल्याला असं काय विचारलं होतं, अंतर फक्त पाहिजे होतं, डायरेक्टली शॉर्टकट अप्लाय केला असता आपण 24 × 2 = 48. पण इथं काय आपल्याला पुढची एक किंमत दिलेली, त्यांनी B3ची व्हॅल्यू दिलेली ती आहे 15, ती पुट करा इथं. मग मला काय होणार, इक्वेशन B1 - 15 = 48
मग आता मला B1ची किंमत पाहिजे, हे -15 इकडे प्लसमध्ये जाणार आहे, काय होईल फायनल आन्सर? तर B1 बरोबर 48 आणि 15 किती होतात रे? 48 आणि 5 53 आणि 10 63. म्हणजेच B1ची जी किंमत आहे ती किती असायला पाहिजे? 63 हे आपलं इथं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे? तर इथं बघा, जसं तुम्हाला म्हटलं यामध्ये अशा टाईपच्या एक्झाम्पलला वेगळं लास्ट टाईप म्हटलं तर हेच तुम्हाला विचारलं जातं. फायनल कधी कधी अंतर विचारतात, कधी कधी एखादी व्हॅल्यू दिली जाते, दुसरी किंमत आपल्याला विचारली जाते. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचं एक्झाम्पल सेम अशा पद्धतीचंच आहे बघा. इथं पण तुम्हाला एक व्हॅल्यू दिलेली आहे आणि दुसरी किंमत शोधायची आहे. मग जसं आत्ताचा शॉर्टकट जर अप्लाय करणार असेल, शॉर्टकट म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही स्टेप्स लिहायच्या काय इग्नोर करू शकता, एवढंच इथं वेगळं होणार आहे. शॉर्टकटचा अर्थ काय की वेगळी कुठलीही पद्धत आपण तिथं वापरायची नाही, फक्त काय ज्या काय 1-2 स्टेप्स आहेत त्या मी डायरेक्टली तिथे इग्नोर करू शकतो. मग प्रश्न काय बघा, तर S1 आणि S2 यांची सरासरी S2 आणि S3 यांच्या सरासरीपेक्षा 105 ने जास्त आहे. जर S3ची किंमत 70 असेल तर S1ची किंमत किती? मग जसं बघा, आता तुम्हाला म्हटलं की स्टेप्स जर इग्नोर करायचे असतील तर मला जसं तुम्हाला म्हटलं काय, कितीनं जास्त आहे याला आपण किती संख्या आहेत यानं डायरेक्टली गुणायचं आहे. म्हणजेच काय, डायरेक्टली इक्वेशन तुम्हाला मिळेल S1 - S3. आणि जसं आत्ता जी प्रोसेस केली बघा, S2ला S2 कॅन्सल होणार आहे माझं. ठीक आहे, मग S1 - S2 काय होणार आहे? 105 न जास्त आहे आणि संख्या 2 होत्या, 105ची दुप्पट केली की मला ह्या दोघांमधला तो डिफरन्स मिळेल. ठीक आहे, S1 - S3. मग 105ची दुप्पट किती असते तर 210. मग पुढचं जे वाक्य आहे ते जसे व्हॅल्यू दिले त्या पुट करून आपल्या S1ची किंमत काढायची. मग S3ची व्हॅल्यू दिलेली आहे 70. म्हणजे काय होणार बघा इथं, तर S1 - 70 बरोबर 210. मग हे वजा 70 इकडे प्लसमध्ये येणार. S1 बरोबर 10 आणि 210 आणि 70 किती होणार आहे तर 280. म्हणजेच काय, तर S1ची जी काय व्हॅल्यू आहे ती किती असायला पाहिजे तर 280 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे, इथं बघा जे काय पहिल्या ज्या काय स्टेप्स आहेत, S1 + S2 छेद 2 करणार तुम्ही, परत वजा करणार, परत S2ला S2 कॅन्सल होणार, काही गरज नाही, कारण या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सेम प्रोसेस इथं अप्लाय करावी लागते. वेगळं एक्झाम्पल अशामध्ये कधीही तुम्हाला विचारलं जाणार नाही. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही हे मांडू शकताय. फक्त करायचं कसं, कितीनं जास्त आहे गुणिले एकूण संख्या. मग एकूण संख्या किती 2 होत्या, त्यामुळे 105 जास्त होतं, 105ची दुप्पट करा, किती मिळेल 210. परत हे वजा 70 इकडे प्लसमध्ये येणार, फायनल आन्सर किती असेल आपलं 280. ठीक आहे, चलो आता पुढचं जे एक्झाम्पल आहे बघा ते थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की एक भारी क्वेश्चन जे म्हणतो आपण, एक जबरदस्त क्वेश्चन जे आहेत की कशा पद्धतीनं आपल्या अशा क्वेश्चन्सना डील करायचं आहे. ठीक आहे, अशा टाईपचं एक्झाम्पल आहे. आणि हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, SSCGD 2024च्या तुम्ही पेपर्स काढून बघा, किंवा एक 2025 जी रिसेंटली आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली, अशा पेपर्समध्ये तुम्हाला या टाईपचं एक्झाम्पल हमखास इथं विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, किंवा स्टाफ सिलेक्शनची कुठलीही तुम्ही एक्झाम द्या, त्यामुळे तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स हे विचारले जातातच. ठीक आहे, तर बघा प्रश्न काय आपल्याला, तर 15 व्यक्ती एका हॉटेलमध्ये नाश्ता करतात, त्यामधील 14 व्यक्ती प्रत्येकी 14 रुपये आपापल्या नाश्त्यांवरती खर्च करतात. 15वी व्यक्ती सर्वांच्या नाश्त्याच्या सरासरी खर्चापेक्षा 14 रुपये जास्त खर्च करत असेल तर 15 व्यक्तींच्या नाश्त्याचा एकूण खर्च किती? म्हणजेच काय, आता इथं बघा अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स तुम्हाला वेगळं जे म्हणतो आपण तुम्हाला, ज्यावेळी कुठेही तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन्स बघशीला, सर्वात महत्त्वाचं जर पहिला काय असेल तर एक्झाम्पल ते नीट समजून घ्यायचं असतं आधी. ठीक आहे, आणि डायरेक्टली पेन घेऊन तुम्ही कॅल्क्युलेशनच्या नादी लागायचं नाही. आधी समजून घ्या की डाटा काय दिला आहे आणि म्हणणं काय एक्झाम्पलचं आणि विचारलेला प्रश्न काय. ह्या 3 गोष्टींमध्ये तुम्हाला त्या एक्झाम्पलचं जे आहे ते सॉर्टिंग करावं लागेल. ठीक आहे, मग पहिलं वाक्य काय बघा, टोटल 15 व्यक्ती आहेत. ठीक आहे, त्यामधल्या प्रत्येकी 14 जणांनी काय काय केले, प्रत्येकानं 14 रुपये आपापला खर्च केला आहे. मग मला सांगा त्यातनं तुम्हाला काय मिळेल रे, 14 व्यक्ती आणि प्रत्येकानं 14 रुपये खर्च केला आहे. मग यामधून आपल्याला काय मिळणार, एक व्हॅल्यू मिळेल काय की 14 जणांचा एकूण खर्च मिळेल तुम्हाला. मग तो कसा मिळणार, तर 14 × 14. ठीक आहे, मग डायरेक्टली मी तेच टाकतो, पहिलं वाक्य तेच काढून घेऊ आपण, 14 व्यक्तींचा खर्च, 14 व्यक्तींचा खर्च तो कसा मिळणार आहे, 14 व्यक्ती आणि प्रत्येकानं 14 रुपये खर्च केले. मग थोडक्यात काय, तर 14चा वर्ग गेला डायरेक्टली, तो की किती आपला तर 196 असणार आहे. पण आता 15व्या व्यक्तीचं जे वाक्य आहे ते नीट तुम्हाला वाचायचं आहे. ते काय रे, की 15व्या व्यक्तीनं काय केले, सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 14 रुपये जास्त गेलेत. सर्व म्हणजे कुठला, त्या स्वतः पण आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मुलं काय करतात या एक्झाम्पलला, या
14 पेक्षा ते जे काही 14 रुपये ते एक्स्ट्रा मानलं जातं. हे 14 काय येते मला, तर 14 व्यक्तींचा खर्च आहे तो, आणि सर्वचा अर्थ ती 15वी व्यक्ती पण त्यामध्ये इन्क्लूड होते, आणि ती जी किंमत आहे ती आपल्याला ह्या एक्झाम्पलला दिलेली नाही. मग हे जे एक्झाम्पल आहे तिथं आपल्याला एक्स ही व्हॅल्यू जी आहे तो आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे, आणि एक्स काय मानायचं आहे आपल्याला, तर सर्वांचा सरासरी खर्च. ठीक आहे, एक्स ही व्हॅल्यू काय मानायचं आहे, सर्वांचा सरासरी खर्च आपल्याला तो x रुपये मानायचा. मग 15व्या व्यक्तीचा खर्च तुम्हाला मिळेल बघा यामधून. मग 15वी व्यक्तीचा जो खर्च आहे तो काय म्हटले रे, सरासरी खर्चापेक्षा 14 रुपये एक्स्ट्रा त्यानं जास्त केलेत. मग सरासरी खर्च मी x मांडलाय आणि ह्याच्यामध्ये त्यानं 14 रुपये जास्त खर्च केलाय. झालं. मग मला जे इक्वेशन तयार करायचं त्यासाठी लागणाऱ्या सर्व व्हॅल्यू अशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकता. पहिलं काय, 14 व्यक्तींचा एकूण खर्च, तो ऑब्विसली 14 × 14 होईल. मात्र एक्स काय मानायचं तुम्हाला अशा एक्झाम्पलमध्ये, सर्वांचा सरासरी खर्च मानायचा आहे तो. ठीक आहे. मग त्यानंतर 15व्या व्यक्तीचं वाक्य काय होतं, सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 14 रुपये एक्स्ट्रा. मग त्या जास्त याचा अर्थ प्लस साईन होईल ते. आता इथं सरासरीचा फॉर्म्युला काय तुम्हाला तयार होतोय बघा, की अंशामध्ये काय करायचं आहे, सर्वांचा एकूण खर्च तो अंशामध्ये तुम्ही टाकणार, छेदात एकूण व्यक्ती. ठीक आहे. मग एकूण खर्च म्हणजे काय होणार, हा आहे त्या 14 जणांचा 196. 15व्या व्यक्तीचा किती आहे, x + 14. मग हे मला काय मिळते, सर्वांचा एकूण खर्च छेद एकूण व्यक्ती 15च आहेत, बरोबर सरासरी खर्च जो की मी x मानलाय. मग इक्वेशन जे आहे ते अशा पद्धतीने माझं तयार होणार. काय, हा 14 व्यक्तींचा खर्च, हा 15व्या व्यक्तीचा खर्च छेद 15 बरोबर x. आता साधं सिंपल इक्वेशन आहे, सोडवा आपण. हे 196 आणि हे 14 किती होणार रे, तर 96ला 4 दिला 200 झालं, 210 + x बरोबर छेदातलं 15 गुणाकारात जाईल, हे होईल 15x. ठीक आहे. हे अधिक x इकडे टाकला, मायनसमध्ये जाईल, काय होणार बघा, ते 210 वजा 15तनं x गेला 14x. मग फायनली आपल्याला त्या x ची किंमत पाहिजे. छेदातलं 14 इकडे काय होणार आहे, भागाकारामधील भाग घालूया, 14 × 14 किती राहते, 7 उरले 70 झाले, आणि 14 × 5 = 70. म्हणजे थोडक्यात काय, तर x ची जी किंमत आहे ती किती मिळाली मला, तर 15. हे माझं त्या एक्सचं व्हॅल्यूचं उत्तर असणार आहे. पण लक्षात ठेवा, हे आपलं फायनल आन्सर नाही आहे, कारण एक्स आपण काय म्हणलं आहे, सरासरी खर्च मानलेला आहे. प्रश्न आहे आपल्याला काय, एकूण खर्च शोधायचा आहे. प्रश्न कशाचा आहे, तर एकूण खर्चाचा. मग जसं सुरुवातीला आपण दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये जे म्हणलं आपण, जर बेरीज पाहिजे असेल तर काय फॉर्म्युला असतो रे, सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. ठीक आहे. मग आता इथं बघा, सरासरी खर्च प्रत्येक जणांचा किती आले, 15 रुपये आलेला आहे, आणि या टोटल व्यक्ती पण 15च आहे त्या. मग काय करणार आहे, साधं सिंपल मी, तर 15 × 15. मग 15चा वर्ग थोडक्यातल्या जो की किती आहे, 225. हे माझं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. किती असणार आहे, 225 हे आपलं फायनल आन्सर असेल, आणि हा असणार आहे सर्व विद्यार्थ्यांचा, विद्यार्थी म्हणतोय त्या सर्व 15 व्यक्तींचा एकूण खर्च असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, आणि हे एक्झाम्पल बऱ्यापैकी तुम्ही ऑप्शनवरचा पण वापर करून सॉल्व्ह करू शकताय. पण जसं जे नेहमी म्हणतो, ऑप्शन कधी कधी 4थं पण उत्तर आपलं असू शकते, पण मग पहिले 3 ऑप्शन्स चेक करावे लागतात आपल्याला विनाकारण. त्यामुळे तुम्ही ही जी प्रोसेस आहे ती या पद्धतीने काय करायचे, फॉलो करावी लागते या टाईपच्या एक्झाम्पलला. क्लिअर आहे. तर पहिला काय बघा, 14 व्यक्तींचा खर्च काढून घ्यायचा, जेवढं ते दिलं जाईल ते. त्यानंतर हे इक्वेशन महत्त्वाचं आहे, इक्वेशन तयार कसं होतं. ठीक आहे. तर इथं सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणू शकतो मी, अंशात सर्वांचा एकूण खर्च छेद एकूण व्यक्ती बरोबर सरासरी मिळेल. ठीक आहे. मग त्या पद्धतीने फक्त आपण काय इक्वेशन जे आहे ते मांडणी केलेली आहे. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा पण प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे. हेच एक्झाम्पल आहे, फक्त व्यक्ती बदललेले आहेत आणि केलेला खर्चाच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या फक्त तिथं बदललेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ पॉज करायचा आहे तुम्ही, आणि उत्तर जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे, की इथं आता कशा पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. बदल तर काहीच करायचं नाही आहे. बघा एक्झाम्पल काय, तर 10 व्यक्ती एका ठिकाणी खरेदी करण्यासाठी जातात, त्यामधील 9 व्यक्ती प्रत्येकी 400 रुपये खर्च करतात, आणि 10वी व्यक्ती सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा 90 रुपये जास्त खर्च करते. तर सर्व व्यक्तींनी केलेला एकूण खर्च किती. आता बघा, जसं म्हटलं तुम्हाला सेम एक्झाम्पल आहे. सुरुवातीला 9 व्यक्ती आहेत, 9 व्यक्तींनी प्रत्येकी 400 रुपये खर्च केले. 9 व्यक्तींचा एकूण खर्च येईल तुम्हाला किती होणार आहे, तर 400 × 9 जो की किती असणार आहे, 3600 रुपये. हा त्या 9 व्यक्तींनी खर्च केला. जसं तुम्हाला म्हणलं एक्सची गरज लागणार आहे, सरासरी खर्च नेहमी पद्धतीनं आपला एक्सच राहणार आहे. ठीक आहे.
एक्सला काय म्हणतोय आपण, सरासरी खर्च. मग 10व्या व्यक्तीनं जो खर्च केलाय, वाक्य काय आहे त्याचं, सरासरी खर्चापेक्षा 90 रुपये जास्त आहे तिथं बघा. मग मला सांगा एकूण खर्च जो आहे तो कसा मांडू शकतो मी, हे 3600 आणि 10व्या व्यक्तीचा खर्च जो की किती असणार आहे, x + 90 छेद एकूण व्यक्ती आहे किती असणार आहेत रे, त्या 10 राहणार आहेत आणि बरोबर किती असणार आहे, सरासरी खर्च जो की मी x मानला. मागासारखं जे एक्झाम्पल एक इक्वेशन काही बदलणं. सोडवू आपण आता बघा, हे दोघांची बेरीज होईल, आहे अशी राहणार आहे 3690 बरोबर अधिक x ते आहे असं राहील आणि छेदातलं 10 गुणाकारातील किती होणार, हे 10x. सेम x इकडे जाऊन वजाला होणार आहे, काय काय होईल बघा, तर 3690 बरोबर 10तनं x गेला 9x. मग परत सेम गुणाकार 9 भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे, भागाकार डायरेक्टली 9 चौक 36 9 1 9 आणि वरचा तो 0. पण एक्सला काय म्हणतोय आपण, तर हा सरासरी खर्च आला माझा. मग मला जसं आपल्याला काय पाहिजे, एकूण खर्च पाहिजे. काय करायचं रे, आलेल्या उत्तराला एकूण व्यक्ती किती आहेत त्यानं फक्त तुम्हाला गुणायचं आहे. मग सरासरी खर्च जर 410 रुपये असेल, एकूण व्यक्ती 10च आहेत, फायनल आन्सर माझं काय असलं पाहिजे रे, तर 4100 हे आपलं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, किती असणार आहे, 4100. क्लिअर आहे. तर बऱ्यापैकी विद्यार्थी लक्ष ठेवा, अशा एक्झाम्पलला हे 3600 मध्ये 90 ॲड करतात आणि हेच आपलं फायनल आन्सर असं समजलं जातं. पण तसं नाही, कारण 10व्या व्यक्तीचं जे वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे समजून घेणं, की जो तो खर्च करतोय तो सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथं आपल्याला डायरेक्टली 3600 मध्ये तुम्ही डायरेक्टली 90 ॲड करू शकत नाही. ठीक आहे, ते फक्त एक प्रोसिजरमध्ये आपल्याला ते ॲड करावं लागतं, किती, 3690. क्लिअर आहे. चलो पुढे जाऊ. पुढचा आता वेगळ्या टाईपचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आहे. जसं मी नेहमी म्हटलं, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि नवीन टाईप आल्यानंतर आधी समजून घ्यायचं आहे की एक्झाम्पलचं म्हणणं काय आहे आणि तिथं आपल्याला कशा पद्धतीनं एक्झाम्पल जे आहे ते सोडवावं लागेल. ठीक आहे, तर आधी बघा प्रश्न काय आहे, तर एका ग्रंथालयात रविवारी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या 120 आहे, तसेच इतर दिवशी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या 300 आहे. तर रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या महिन्यात प्रत्येक दिवशी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या किती. तर इथं बघा थोडंसं एक्झाम्पल वेगळं आहे, आपल्याला थोडीशी प्रोसेस वेगळी इथं तुम्हाला काय करायची आहे, फॉलो करायची आहे. तर एक्झाम्पल काय म्हणणं आहे बघा तिथं, की एका ग्रंथालयामध्ये रविवारी जे विद्यार्थी येतात त्यांची लक्षात ठेवा ती सरासरी संख्या एकूण नाही आहे. मग सरासरी 120 विद्यार्थी रविवारचे येतात आणि इतर दिवशी जे काय म्हणजे इतर दिवशी म्हणजे कुठले राहणारे आता, तर सोमवार ते शनिवार ह्यांची एकत्रित सरासरी जर काढली त्यांनी, तर किती मुलं विजिट करतात त्या ग्रंथालयाला, तर 300 विद्यार्थी त्या इतर दिवशी येतात. असं असेल तर आपल्याला काय विचारले, असा महिना 30 दिवसांचा महिना तर आहे, पण त्या 30 दिवसांच्या महिन्याची जी सुरुवात आहे ती रविवारपासून होते, तर त्या महिन्यात प्रत्येक दिवशी किती विद्यार्थी येतात, सरासरी किती येतील ते विचारलेलं आहे आपल्याला. मग आपल्याला तुम्हाला जसं म्हणलं काय, बेरीज आपल्याला तर काढून घ्यायची आहे. मग इथं लक्षात ठेवा सरासरीचा जो फॉर्म्युला आहे तो काय म्हणू शकतोय रे मी, तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या. ठीक आहे, इथं काय म्हणू शकतोय मी सुरुवातीला, विद्यार्थ्यांची एकूण संख्या भागिले एकूण दिवस. ठीक आहे, मग आता एकूण दिवसाची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे, जो की तो किती दिवसाचा महिना आहे, 30 दिवसांचा महिना आहे. मग आपल्याला फक्त काय पाहिजे, त्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या हे तुम्हाला ह्या एक्झाम्पलला फक्त शोधायचं आहे. विद्यार्थ्यांची एकूण संख्या म्हणजे कुठले, की रविवारचे किती येतात आणि इतर दिवशी किती येतात, म्हणजे ते असेल सोमवार ते शनिवारपर्यंतचे. मग त्यासाठी लक्षात ठेवा सरासरी संख्या आहे. मग आपल्याला काय पाहिजे, आपण जसं म्हणतो सरासरी बेरजेचा फॉर्म्युला काय आपला, तर सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक आहे. मग व्हॅल्यू तर आहे मला 120 रविवार येणाऱ्यांची, पण त्या महिन्यामध्ये रविवार किती आहेत हे फक्त तुम्हाला इथं शोधलं पाहिजे. मग थोडंसं आपल्याला काय, कॅलेंडर ही जी कन्सेप्ट आहे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे. मग जसं की बघा, त्या महिन्यात जर रविवारपासून सुरुवात होत असेल, याचा अर्थ 1 तारखेला माझा हा रविवार असणार आहे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की काय होतं रे, की दर 7 दिवसांनी तो वार रिपीट होत जातो माझा. म्हणजेच काय, पुढच्या 8 तारखेला परत रविवार असणार, परत 15 तारखेला रविवार असेल, परत 22 तारखेला एक रविवार असणार आहे आणि परत 29 तारखेला एक रविवार असेल. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढचा काय 30 म्हणजे तो सोमवारी. म्हणजे याचाच अर्थ काय, की लक्षात ठेवा की जर 30 दिवसाचा महिना असेल आणि त्या महिन्याची ज्या वाराने सुरुवात होते, 30 दिवसाचा महिना असेल आणि त्यामध्ये ज्या वारानं तुमची सुरुवात होते तो वार लक्षात ठेवा नेहमी किती वेळा येतो, 5 वेळाच येतो. म्हणजे ज्याचा अर्थ काय,
की त्या महिन्यामध्ये एकूण जे रविवार आहेत ते किती मिळतील रे, मला 5 रविवार मिळणार आहेत. ठीक आहे, मग मला पहिलं वाक्य काय मिळणार आहे, रविवारची एकूण संख्या तुम्ही काढू शकताय. ठीक आहे, रविवारची एकूण संख्या, एकूण संख्या म्हणजे कोणाची असणार आहे, ती त्या मुलांची एकूण संख्या असेल. आणि आता जे आपण शोधलं एकूण रविवार किती मिळालेले, तर 5 मिळाले होते. आणि रविवारी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या किती होती, 120 होती. बेरीज होईल 12 पंचे 60, 600 विद्यार्थी दर रविवारी येणार आहेत. सॉरी, दर रविवारी नाही, एकूण जे काही 5 रविवार होतील त्यामध्ये टोटल किती विद्यार्थी येतील, 600. आता इतर दिवशीची संख्या तुम्हाला मिळेल, इतर दिवस. ठीक आहे, आता जसं बघा 30 दिवसांच्या महिन्यामध्ये जर 5 रविवार असतील तर इतर दिवस किती राहतील रे माझ्या शिल्लक, 25 राहणार आहेत. किती राहतील, 25. आणि इतर दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, तर 300 आहे. म्हणजे ते काय होणार आहे, 25 त्रिक 75, 7500 झालं. मग मला ज्या काही 2 व्हॅल्यू पाहिजे होत्या त्या दोन्ही व्हॅल्यू इथं बघा मिळाल्या, किती, 600 आणि 7500. ठीक आहे, मग आपल्याला पाहिजे काय, तर एकूण संख्या मिळाली मला. मग डायरेक्टली आता ह्या सरासरीच्या फॉर्म्युला टाकू आपण. हे 7500 आणि रविवारची संख्या 600 छेद एकूण दिवस किती आहेत, तर 30. मग 7500 आणि 600 किती होणार आहे, तर 8100 भागिले 30. शून्याला शून्य कट होईल माझा. 3 जर 81ला जर घालवला बघा तर तो बघा 27चा लागतो. म्हणजेच काय, 270 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. म्हणजेच काय, तर त्या ग्रंथालयात दर दिवशी ॲप्रॉक्सिमेटली सरासरी 270 विद्यार्थी काय करतात, त्या ग्रंथालयाला व्हिजिट करतात. ठीक आहे, तर महत्त्वाचं लक्षात ठेवा, हेच शोधणं आहे जे आपण हे रविवारची संख्या किती येते हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. आणि बऱ्यापैकी विद्यार्थी काय करतात, अशा एक्झाम्पलला तोंडी विचार करतात की हां 4 येतील का 5 येतील. लक्षात ठेवा, चुकूनही तुम्ही रविवारची संख्या जर 4 घेतली तर तुमचं सगळं उत्तर कॅल्क्युलेशन आहे ते चुकीचं जाणार आहे. आणि एखाद्यानं 6 घेतली तरी चुकणार आहे. 6 एक्झॅक्टली आहे लक्षात ठेवा, किंवा ते तुम्हाला आता समज असेल. लक्षात ठेवा, 30 दिवसांचा जर महिना असेल आणि त्यामध्ये ज्या वारानं तुमची सुरुवात होते तो वार नेहमी 5 वेळा येतो. ठीक आहे, मग त्या बेसिसवर रविवार 5 येतील आणि इतर दिवस किती राहतील, 25. मग हेच व्हॅल्यू फक्त महत्त्वाचे आहेत आपल्याला, की एकूण विद्यार्थ्यांची संख्या काढून घेणं त्या वाराच्या रिस्पेक्टिव्ह. मग पहिला 600 येईल रविवारची, इतर दिवसांची येणार आहे 7500. मग टोटल झाले 800. एकूण दिवस 30 माझे बदलणार नाहीत. त्यामुळे सरासरी संख्या जी आहे ती किती असायला पाहिजे रे, तर 270 हे माझं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. सेम एक्झाम्पल आहे जे आत्ता आपण घेतलं ते. इथं फक्त तुम्हाला काय व्हॅल्यू चेंज झालेले दिसतील. एक्झाम्पलचा जो टाईप आहे तो आहे असं सेम आहे. तर एक्झाम्पल बघा काय, तर एका बागेत रविवारी येणाऱ्या मुलांची, खेळायला येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या 420 आहे. तसेच इतर दिवशी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या 270 आहे. तर सोमवारपासून सुरू होणाऱ्या जून महिन्यात प्रत्येक दिवशी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या किती. म्हणजे इथं बदल फक्त काय असेल लक्षात ठेवा. एक्झाम्पलला तिथं तुम्हाला काय जून महिना दिले, त्यामुळे तुम्हाला जून महिना जो आहे तो 30 का 31 ते 1 काउंट करावं लागणार आहे. आणि दुसरं म्हणजे त्या महिन्याची जी सुरुवात आहे ती बघा सोमवारपासून झालेली आहे. ठीक आहे, आणि आपल्याला जसं एक्झाम्पलमध्ये डाटा जो आहे तो सेम रविवारी आणि इतर दिवस हाच शब्द तिथं वापरला आहे. त्यामुळे पहिला तर आपण काय करून घेऊ की जसं मागच्या एक्झाम्पलला जे केलं होतं की जर सोमवारपासून जर तो महिना चालू होत असेल तर किती दिवस असतील त्या महिन्यामध्ये. ठीक आहे, तर सेम जसं बघा जून महिना जो आहे तो तुम्हाला माहितीच असेल की तो 30 महिन्यांचा असतोय, सॉरी 30 दिवसांचा. याचा अर्थ काय, जर तो महिना सोमवारपासून जर सुरुवात होत असेल तर 1 तारखेला सोमवार येणार आहे माझा. ठीक आहे, म्हणजेच काय 2 तारीख जर घेतली आपण तर 2 तारखेला बघा परत रविवारच येणार आहे. आणि आपल्याला महत्त्वाचं लागणार आहे तर रविवारचंच काउंटिंग की किती रविवार येतील ह्यामध्ये. ठीक आहे, 2 नंतर जसं आपल्याला जे बघितलं होतं की दर 7 दिवसानंतर काय तर तो वार जो आहे तो रिपीट होत जाणार आहे. मग तसंच पुढच्या 9 तारखेला एक रविवार येईल, त्यानंतर 9 आणि 7 16 तारखेला एक रविवार येणार आहे. 16 आणि 7 23, 23 आणि 7 30. म्हणजे इथं पण बघा 30 दिवसांचा जरी महिना असेल तर काय जरी सोमवारनं सुरुवात होत असेल तरी देखील या महिन्यामध्ये पण बघा रविवार किती येतात रे, तर 5च येणार आहेत. ठीक आहे, तर हे कन्फर्मेशन आपल्याला मिळालं की रविवार 5च असतील. त्यामुळे पुढची जी प्रोसेस आहे ती आपली सेम राहील जी मागच्या एक्झाम्पलला केली होती ती. ठीक आहे, मग पहिला काय करून घ्यायचं आपल्याला, तर रविवारी येणाऱ्या मुलांची एकूण संख्या. मग जसं सेम एकूण संख्येला फॉर्म्युला काय म्हणतोय आपण, तर सरासरी गुणिले एकूण प्राप्तांक. ठीक आहे, मग एकूण संख्येला करायला रविवारची जी व्हॅल्यू आहे बघा ती किती आहे रे, 420 विद्यार्थी येतात
दर रविवारी सरासरी आणि अशी रविवार किती ती 5 आहे. मग गुणाकार करूया किती होईल बघा. हे 0 झाला, 5 दुनी 10, 1 5 चौक 20 आणि 1 21. किती 2100 मुलं येतील टोटल दर रविवारी. त्यानंतर पुढं आपल्याला काय लागणार आहे तर इतर दिवशी. इतर दिवशी येणाऱ्या मुलांची एकूण संख्या ते आपल्याला एक लागणार आहे. म्हणजे जसं आपण हे केलं होतं बघा, 30 दिवसांचा महिना असेल, 5 रविवार जातील, इतर दिवस फक्त 25 राहतील. आणि इतर दिवशी येणाऱ्या मुलांची सरासरी संख्या आपल्याला सांगितलेली आहे तर 270 आहे. म्हणजे इथं होणार आहे 25 गुणिले 270. 0 आहे असा येणार आहे. 25 7 पावणे 200. त्यानंतर परत 7 हातच्या आले किती जातील 17 जाईल. मग 25 दोन्ही 50, 50 आणि 17 67. म्हणजे इतर दिवशी येणारे जी मुलं आहेत ती किती असणार आहे ती 6750. मग आपल्याला जसं म्हणलं काय सरासरी संख्या पाहिजे, काय करणार आपण या दोघांची बेरीज म्हणजे ती एकूण मुलं मिळतील मला इतर दिवशी येणारे. बेरीज लागलीच करूया. 0 ला 0 येणार आहे. हे 5 5, 7 आणि 1 8 आणि 6 आणि 2 8. म्हणजे 8850 एवढे विद्यार्थी येतील टोटल त्या बागेमध्ये. किती दिवसात एवढे येणार आहे तर 30 दिवसात भागिले एकूण दिवस. जो फॉर्म्युला आपण बघितला होता ते 0 ला 0 कट होईल. 3 भागलो आपण, 3 दोन्ही 6, 2 28 झाले, 3 7 21, 1 15 आणि 3 5 15. म्हणजेच काय तर त्या ज्या काही जून महिन्यामध्ये सरासरी जी मुलांची संख्या आहे त्या बागेमध्ये येणारी ती किती असली पाहिजे रे तर 275. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट चलो पुढे जाऊ. आणि आजच्या सेशनमधले जे काय आपण जेवढे काय आपण अवघड डिफिकल्ट लेवलचे जे काही क्वेश्चन्स बघितले होते त्यामधलं लास्ट टाईपचे एक्झाम्पल्स तुमच्या स्क्रीनवरती आहे. आणि या टाईपचे एक्झाम्पल्स खास करून लक्ष ठेवा, जे आता रिसेंटली RPFची एक्झाम झाली या पेपरमध्ये देखील तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स बघायला मिळतील. ठीक आहे. संख्या दिल्या आहेत किंवा SSC-GDला पण विचारले जातात, MTSमध्ये तर असतोच. आणि त्याशिवाय पोलीस भरतीमध्ये देखील तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न बघायला मिळतील. फक्त फरक आहे पोलीस भरतीमध्ये व्हॅल्यू थोड्याशा तुम्हाला कमी असणार आहेत. कमी म्हणजे काय लहान असतील, जेणेकरून कॅल्क्युलेशन जे आहे ते तुमचं एवढं मोठं होणार नाही तिथं. ठीक आहे. एक्झाम्पल बघा काय, निर्मलने एका दुकानातून 1130 रुपये मध्ये 52 पुस्तके खरेदी केली आणि दुसऱ्या दुकानातून 900 रुपयेमध्ये 47 पुस्तके खरेदी केली. तर त्याने खरेदी केलेल्या पुस्तकांची सरासरी किंमत किती. म्हणजेच काय इथं बघा वस्तूंच्या बाबतीमध्ये पण एक्झाम्पल्स जे आहे ते आपल्याला सरासरीमध्ये विचारलं जातं. म्हणजे इथं जर सरासरीचा फॉर्म्युला जर तुम्हाला लावायचा जमला तर कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा, तुम्हाला एवढं काय फार अवघड जाणार नाही. फक्त सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणू शकतो इथं आपण तर एकूण पुस्तकांची किंमत ते अंशामध्ये लागेल आपल्याला. आणि छेदामध्ये काय एकूण पुस्तके जी काही खरेदी केली असतील ते. मग टोटल बेरीज बघा सुरुवातीची आपल्याला दोन्ही प्रश्नामध्ये दिलेले व्हॅल्यू आहेत. म्हणजे पहिल्या दुकानामध्ये आपण 1130 रुपये खर्च केला आहे, दुसऱ्या दुकानामध्ये 900 रुपये केला आहे. म्हणजेच काय टोटल जी काय रक्कम असेल जी काय मी खरेदी केली ती किती असणार आहे 1130 अधिक 900. एकूण पुस्तकांची किंमत ते अंशात येणार आहे. छेदामध्ये एकूण पुस्तके पहिल्या दुकानामधले 52 आणि दुसऱ्या दुकानामधली 47. 52 अधिक 47 हे असं फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, बाकी काही वेगळं होणार नाही आहे. ठीक आहे. मग बेरीज बघा किती जाईल रे तर 0 0 परत 3 3 आणि 11 9 20. म्हणजे 2030 भागिले 7 2 9 5 4 9. ठीक आहे. एवढं काय असणार आहे तरी माझे तिथं त्या दुकानामधून टोटल जी पुस्तकं खरेदी केलेली असतील ती किती असणार आहे ते 99. आणि त्यांची जी एकूण किंमत आहे पुस्तकांची जी काही खरेदी केलेली असेल ती किती असणार आहे तर 2030. मग 2030 रुपयेमध्ये आपण 99 पुस्तकं खरेदी करून आणली. मग आता इथं फक्त आपल्याला काय भाग घालवायचा आहे, पण इथं जर तुम्ही भाग घालवण्याचं बघायला तर एक्झॅक्टली भाग कुठल्याच संख्येनं जात नाही आहे इथं. ठीक आहे. म्हणजेच काय इथं बघा खाली 99 याचा अर्थ 9 भाग जातोय, 11 भाग जातोय, पण वरनं 9 पण जात नाही आणि 3 पण जात नाही. 3 आणि 9ची कसोटी अप्लाय करून चेक करू शकताय, भाग जात नाही आहे. याचा अर्थ काय इथं जे आन्सर आहे आपल्याला ते पॉईंटच्या पुढं 2 घरं आपल्याला काढावे लागणार आहेत. पण काढत असताना आपण एक्झॅक्टली जर तुम्हाला आन्सर मॅच करायचं असेल तर डायरेक्टली 99 भाग घालवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आन्सर जे आहे ते आपलं एक्झॅक्टली येऊ शकतं. नसेल तर दुसऱ्या कुठल्याही संख्येनं वर आणि खालती भाग जात नाही आहे. त्यामुळे 99 डायरेक्टली आपण भाग घालव्या तर 99चा भाग पहिल्यांदा लागेल 99 × 99 आणि अंशामध्ये लागेल 99ची दुप्पट. मग 99ची दुप्पट किती असते तर 180 आणि वरचं 18 198. ठीक आहे. 198 जर घेतलं तर 203 मधनं 98 गेले, 5 उरले, 50 झाले. आणि त्या 50 साठी येणार आहे माझा पॉईंट. म्हणजे किती आलं ते परत सॉरी झालं ते किती होणार आहे इथं 50 होणार आहे. ठीक आहे. 50 घेतल्यानंतर 50चा भाग लागत नाही आहे माझा इथं, किंवा या 50 काय होणार इथं 0 होईल माझं. ठीक आहे. किती होणार आहे 0. आणि त्यानंतर हा पॉईंट येईल आणि पॉईंट घेतला की हे किती होणार आहे रे तर 500 होणार आहे. ठीक आहे. पहिलं 5 घेतलं, 0 घेतल्यानंतर 50 उरते, 50ला भाग जात नाही त्यामुळे आपण तो 0 ॲड करावा लागेल. त्यानंतर 50ची किंमत किती होईल 500. मग जर इथं बघा 9 5 45 आहे त्यामुळे इथं लागेल 5चा भाग.
ठीक आहे. म्हणजे किती होणार बघा, 9 5 45, 450 आणि वरचं 45 म्हणजे 495. परत बघा बाकी 5 उरणार आहे, परत ते 50 होणार आहे, म्हणजे परत 0 होईल माझं इथं, परत 500 होणार आणि परत आपण 9चाच भाग लावणार, म्हणजे काय एक्झॅक्टली मिळणार नाही. पॉईंटच्या 2 घरं काढून आपण आन्सर स्टॉप करू शकतोय. किती असायला पाहिजे, तर एका पुस्तकाची जी काही सरासरीची किंमत आहे ती किती असायला पाहिजे, 20.50 रुपये. ठीक आहे. आणि ऑप्शनवरून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळून जाते की आपल्याला पुढं घरं कितीपर्यंत न्यावे लागतील, जसे ऑप्शन्स असतील त्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला आन्सर काढायचं आहे. ठीक आहे. फक्त महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, स्टेप्स महत्त्वाचे आहेत की हे जो फॉर्म्युला आहे तर सरासरी मिळणार कशी. कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला वेगवेगळा करावा लागणार आहे. मात्र जो टाईप आहे आणि कोणत्या टाईपला आपल्याला काय फॉर्म्युला वापरायचा आहे ते समजणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट चलो, तर आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे, याच टाईपचं आहे जसं आता आपण जे वस्तूंच्या बाबतीमधलं एक्झाम्पल घेतलं त्या बाबतीतलं. ठीक आहे. एक्झाम्पल बघा काय, तर राम 520 रुपयाला एक याप्रमाणे 15 पॅन्ट, 600 रुपये प्रति शर्ट प्रमाणे 600 रुपये प्रति शर्ट प्रमाणे 20 शर्ट आणि 650 रुपये प्रति कुर्ता याप्रमाणे 15 कुर्ते खरेदी करतो, तर प्रत्येक कपड्याची सरासरी किंमत किती. म्हणजे जर तिथं बघा, इथं थोडंसं वेगळं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे. काय वेगळं आहे तिथं, तर प्रति किंमत तुम्हाला दिलेली आहे, डायरेक्टली किंमत दिलेली नाही. जसं मागच्या एक्झाम्पलला बघा, पहिल्यांदा 1130 रुपयेमध्ये आपण 47 पुस्तकं 52 पुस्तकं जी आहेत ती खरेदी केली होती. ठीक आहे. तसं इथं दिलं नाही, इथं काय दिलं आपल्याला, 520 रुपयाला एक पॅन्ट आहे, अशा त्यानं 15 पॅन्ट्स आणलेले आहेत. मग याचा अर्थ काय, 15 पॅन्टची एकूण किंमत आधी आपल्याला काढून घ्यावी लागणार आहे. तसंच 600 रुपयाला एक शर्ट प्रमाणे त्यांना असे 20 शर्ट खरेदी केले आहेत. त्यामुळे आपण पॅन्ट शर्ट यांची एकत्रित किंमत जो कॅल्क्युलेशन आहे ते गुणाकार अंशामध्ये मांडून काहीतरी कॉमन निघते का बघू शकतो, जेणेकरून कॅल्क्युलेशन आपलं सोपं होईल. ठीक आहे. म्हणजेच काय, 520 रुपयाला एक पॅन्ट असेल, अशा 15 पॅन्ट आणल्या, ही त्यांची एकूण किंमत झाली. प्लस येणार आहे पुढं 600 रुपयाला एक शर्ट आहे, असे 20 शर्ट आणलेत, म्हणजे शर्टची एकूण किंमत किती होणार आहे, 600 गुणिले 20 प्लस, आणि लास्टला काय 650 रुपयाला एक कुर्ता आहे, असे त्यानं 15 कुर्ते आणलेत, म्हणजे किती 520 नाही 650. म्हणजे इथं कुर्त्यांची एकूण किंमत काय मिळणार आहे मला, 650 गुणिले 15. आणि छेदामध्ये काय असणार आहे, तर एकूण वस्तू. मग एकूण वस्तू म्हणजे कुठल्या कुठल्या, हे 15 पॅन्ट, ह्या 20 शर्ट्स आणि शेवटचे 15 कुर्ते. ठीक आहे. म्हणजेच काय, हे जर बघा इथं जर मी बेरीज केली डायरेक्टली, ही पुसे आपण जेणेकरून कॉमन कोण निघतं की बघा, हे बघा 15 आणि 15 30 आणि 20 किती झाले, तर इथं छेदामध्ये 50 होणार आहे. म्हणजे टोटल जर बघितलं तर 50 वस्तू आहेत. मग फक्त आधी चेक करू आपण अंशामध्ये जे कॉमन फॅक्टर कोण मिळते का, जेणेकरून बघा इथं प्रत्येकामधून आपण ते कॉमन घेऊ शकतोय. हा जो गुणाकार आहे तो करायला आपल्याला लागणार नाही. एवढंच कॅल्क्युलेशन फक्त एक आपलं वाचू शकते, बाकी काय विशेष कॅल्क्युलेशन आपलं इथं काय तुम्ही इग्नोर करू शकत नाही आहे. ठीक आहे. आता कॉमन जर बघायला गेलं तर बघा प्रत्येकामध्ये इथं 25 इथं पण 25 पण ह्याला 25 भाग जात नाही आहे. त्यामुळे 5 कॉमन काढण्याचा अर्थ काय नाही आहे, गुणाकार करून बेरीज करू आपण. 15 0 0, 15 2 30, 75 आणि 3 78 येईल. परत हे 6 2 12 आणि 3 0 म्हणजेच 12,000 झाले. आणि हे 15 0 0, 15 5 75, 45 7, 90 आणि 7 किती होणार आहे 97. ठीक आहे. छेदामध्ये 50 जे आहे ते आहे असं राहणार आहे, हे काय बदलणार नाही. मग टोटल बेरीज करूया बघा, हे किती होणार आहे, हे वरचं जर घेतलं तर 12, म्हणजेच हा लास्टला 1 0 आहे याचा आहे, दुसरा 0 दुसरा, त्यानंतर हा 1 झाला, त्यानंतर परत थांबा एवढी ही करण्यात थोडं शून्याला एक गडबड होते, आपण त्यापेक्षा उभं मांडून घेऊ आपण, जेणेकरून 0चं जे आहे ते कॅल्क्युलेशन चुकू नये आपलं. 9 750 आणि इथं होणार आहे 7 800. ठीक आहे. 0 3 आहे असे, 5 अशी 5, 8 आणि 7 15, हातच्याला 1, परत 10 झाले, 10 आणि 9 19, 1 म्हणजे 29,550 एवढा आपला टोटल खर्च जाईल. 29,550. आणि एकूण वस्तू आपण किती आणल्या तर 50 वस्तू आणल्या होत्या. ठीक आहे. सेम पुढं कॅल्क्युलेशन 5ला 5 0 0 जाईल, 5 भाग घालू आपण, 5 25, 4 उरलं 45, 5 9 45 आणि 5 1 5. म्हणजेच काय, तर प्रत्येक जे काय आपण कपडे खरेदी केले त्याची एकाची जी काय सरासरी किंमत आहे ती किती असायला पाहिजे, तर 591 रुपये हे माझा काय असणार आहे फायनल आन्सर असेल.
ठीक आहे. फक्त काय इथं नीट प्रोसिजर तुम्हाला लक्षात ठेवायची की काय प्रोसेस अप्लाय करायचे आहे. कॅल्क्युलेशन जसं म्हटलं तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलला वेगवेगळ्या व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे मागचं लेक्चर आणि हे लेक्चर यामध्ये तुम्हाला जे काय आपण जेवढ्या काय टाईपचे एक्झाम्पल्स आपण बघितलेत या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला खास करून स्टाफ सिलेक्शन SSC जी डीच्या स्टाफ सिलेक्शनच्या सर्व एक्झाम्स GD असेल MTS CGL आणि CGL त्याच पद्धतीने रेल्वेच्या ज्या काही RPF जी की रिसेंटली एक्झाम झाली त्यामध्ये तुम्हाला मागच्या टाईपचे एक्झाम्पल्स आणि या टाईपचे एक्झाम्पल्स त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याच पद्धतीनं वयाचं जे घेतलेलं आपण 3 व्यक्ती परत ते मायनस करून जे केलेलं आपण त्या टाईपचे एक्झाम्पल्स देखील तुम्हाला प्रत्येक एक्झाम्समध्ये बघायला मिळतील. त्यामुळे 2 सेशन्स हा लेक्चर आणि मागचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी जर तुम्ही खास करून स्टाफ सिलेक्शनची तयारी करत असाल तर. त्यामुळे तुम्हाला जास्त करून अशा टाईपचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील जिथं वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल आणि असे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला कुठल्याही टेक्स्टबुक्समध्ये बघायला मिळणार नाहीत. टेक्स्टबुकमध्ये सुरुवातीला आपण जे काही 3 ते 4 लेक्चर्स बघितले होते सरासरीचे ते नॉर्मल क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला प्रत्येक पुस्तकांमध्ये बघायला मिळतील. मग अशा एक्झाम्पल्ससाठी तुम्हाला असे एक्झाम्पल्स टॅकल करणं फार गरजेचं आहे जेणेकरून एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं सरप्राईज तिथे तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्यामुळे आजचा सेशन आवडला असेल तुम्हाला सर्वांना तर त्याबद्दल सेशन कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि त्याच पद्धतीनं तुमच्या काही शंका असतील किंवा काही सजेशन्स असतील या क्रॅश कोर्सबद्दल की आणि कुठल्या क्वेश्चन्सचं आपण ॲडिशन इथं घेऊ शकतो तर अशा देखील विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि त्याच पद्धतीने सेशन आवडल्यास सेशनला लाईक नक्की करा. ठीक आहे. चला तर मग आजचं सेशन इथंच राऊंड अप करू आपण. भेटू आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडिंग, बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.